बातमी नालासोपाऱ्यामध्ये आजपासून पुन्हा एकदा तोडक कारवाई सुरू झाली आहे। अनधिकृत इमारतींवरती हातोडा पडणार आहे। नालासोपारा पूर्वेकडील 41 अनधिकृत इमारतींवरती हातोडा चालवण्यात आलेला आहे। नालासोपाऱ्यामध्ये सलग ही तोडक कारवाई सुरू आहे। इमारतींवरती हातोडा पडतोय। आजपासून पुन्हा एकदा ह्या तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे। नालासोपारा पूर्वेमधील ही दृश्य आहेत। नालासोपारा पूर्वेकडील जवळपास 41 अनधिकृत इमारतींवरती हातोडा पडलेला आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। नालासोपाऱ्यामधून जयराज राजीवडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। जयराज, या आधी देखील पालिकेची तोडक कारवाई आपल्याला पाहायला मिळाली। आजपासून पुन्हा एकदा ही तोडक कारवाई पाहायला मिळते। काय सविस्तर तपशील? नक्कीच आपण पाहिलं असेल का गेल्या आठवड्याभरापासून नालासोपारा जे चर्चेमध्ये राहिलेले आहे, तर चर्चेचा विषय जो आहे नालासोपारा पूर्वेतील विजयलक्ष्मी नगर मधील 41 इमारतींचा प्रकरण आहे। या ज्या इमारती आहेत या शासकीय भूखंडावरती निर्माण केलेल्या इमारती आहेत आणि या 41 इमारती ज्या आहेत त्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। गेल्या दोन दिवसापूर्वी आपण पाहिलं असाल का वसई विरार महानगरपालिका व मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाने जे इथे दाखल होऊन 10 इमारती जमीनदोस्त केलेल्या होत्या 41 इमारतींपैकी, त्यापैकी आता 31 इमारती जी शिल्लक राहिलेल्या आहेत। त्यानंतर आज पुन्हा सोमवारी वसई विरार महानगरपालिका पालिका आणि मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाचा ताफा जो आहे पुन्हा एकदा या परिसरामध्ये दाखल झालेला आहे। आणि माझ्या पाठीमागे आपण पाहू शकत असाल की ही इमारत आता जी 11वी इमारत आहे जी आता खाली करण्याचं काम आता वसई विरार महानगरपालिकेकडून या नागरिकांना सूचित करण्यात आलं होतं आणि हे नागरिक आता हे आपलं जे सामान जो आहे आता हे खाली करताना इथे आपल्या घरातून पाहायला मिळत आहे। आणि एकूणच पाहायला गेलं तर आपण इथे दृश्य पाहू शकत असाल की त्यांचे मोठे मोठे सामान असतील, कपाट असतील, टीव्ही असतील, फ्रीज असतील वगैरे आता इथे घर खाली करताना इथे पाहायला मिळत आहे। आणि एकूण पाहायला गेलं तर गेल्या आठवड्यापासून चर्चेचा विषय जो आहे नालासोपारा 41 इमारती प्रकरणाचा, आणि या अनुषंगाने आपण पाहिलं असाल का या दृष्टिकोनातून पालघरचे खासदार व नालासोपाराचे आमदार हे सुद्धा इथे दाखल झाले होते आणि त्यांनी या नागरिकांना आश्वासन दिलेलं आहे का ह्या ज्या इमारती जमीनदोस्त करण्यात आलेल्या ज्यांचा निवारा गेलेला आहे त्यांच्या निवाऱ्याकरिता आम्ही उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहेत। आणि एकूणच जो काही विषय आहे या 41 इमारतींचा तो उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वसई विरार महानगरपालिका या पूर्णतः कारवाईनंतर जो पूर्णतः 41 इमारती जमीनदोस्त करून या कारवाईचा जो अहवाल जो आहे वसई विरार महानगरपालिकेला हा उच्च न्यायालयात सादर करण्याचा अहवाल आदेश उच्च न्यायालयाने दिलेले होते। अगदी धन्यवाद जयराज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ।